नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, विद्यावृक्ष अकॅडमीमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे. तर आपण आपली जे फिजिकल जिओग्राफी राज्यसेवा प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून एक सिरीज चालू केली आहे. त्याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये आतापर्यंत जेवढे काही सिद्धांत पृथ्वीच्या निर्मितीशी रिलेटेड होते, महत्वाचे ते आपण बघितले त्या लेक्चरमध्ये. आणि त्याच्यातले नंतर आपण लास्टमध्ये त्याच्यामध्ये जे एकदम म्हणजे थेरीज विचारतात आणि त्याचे कोणी मांडली, याच्या जोड्या लावा वगैरे अशा गोष्टी विचारतात, त्या पण आपण त्याच्यामध्ये कव्हर केलंय. आता आपण त्या दिवशीच मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण टोटल 5 ते 6 लेक्चर फिजिकल जिओग्राफीशी रिलेटेड जे महत्त्वाचे टॉपिक आहे, ज्याच्यावर दरवर्षी आयोग कंपल्सरी एक तरी प्रश्न विचारतो, अशा सगळ्या टॉपिकवर आपण एक लेक्चर घेणार आहोत. तर आता आपला पुढचा टॉपिक असणार आहे सौरमाला आणि ग्रह. जनरली काय होतं की असे या टॉपिकवर कधी कधी काय विचारतात, अयन दिन, वसंत संपात दिन असतो, नंतर म्हणजे त्याचे डेट पण विचारतात की कुठल्या दिवशी असतो, नंतर आपल्या ग्रहांचा क्रम विचारतात की आकारमानानुसार क्रम, नंतर अंतरानुसार म्हणजे सूर्यापासून त्याचं किती अंतर आहे, अशा सगळ्या गोष्टी. आणि जे ग्रह आहे त्याच्याबद्दल कधी कधी डेन्सिटी विचारली जाते, किंवा कुठल्या ग्रहाबद्दल एखाद्या ग्रहाबद्दल स्टेटमेंट, जसं 2023 मध्ये बुध ग्रहावर प्रश्न येऊन गेलेला आहे, मग अशा गोष्टी बऱ्याचदा विचारतात. म्हणून आपण हा पण टॉपिक आज कव्हर करणार आहोत. तर आजचा टॉपिक आहे आपला सौरमाला आणि ग्रह. तर आता हे बघा, सगळ्यांना माहिती की आपल्या गॅलेक्सीमध्ये आपले खूप सगळ्यात मोठी आपली जी आकाशगंगा, आकाशगंगामध्ये आपले सोलर सिस्टीम असते, आणि नंतर आपले ग्रह वगैरे. तर आता त्याच्यामध्ये आपण महत्वाच्या गोष्टी बघणार आहोत, म्हणजे एकदम फॅक्ट्स आहे की जे कंपल्सरी विचारतात. आपण बाकीच्या कुठल्याही गोष्टीच्या एक्स्ट्राच्या गोष्टी त्या स्किप करणार आहोत. जे मेन फॅक्ट्स आहेत ते आपण बघणार आहोत. आता त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले बघूया आपण दीर्घिका. तर दीर्घिका म्हणजे काय? आता ह्या गोष्टी हे काही विचारणार नाही, पण एक आपल्याला माहित असतो की दीर्घिका म्हणजे काय. तर दीर्घिका म्हणजे असंख्य तारे व ग्रहमाला यांचा समूह, त्याला दीर्घिका म्हणतात. आता याच्याबद्दल काय विचारू शकतात दीर्घिकाबद्दल, की ई अक्षराने दीर्घिका डिनोट केल्या जातात. कारण कधी कधी एकदा आय गेस विचारून झालंय, एका दीर्घिकेचं नाव दिलं होतं आणि ते विचारलं होतं की हे ग्रह आहे, उपग्रह आहे, दीर्घिका आहे की उल्का आहे, असं विचारलं होतं. तर दीर्घिका नेहमी लक्षात ठेवा की ई अक्षराने डिनोट करतात. नंतर आता सर्पिल दीर्घिका, त्याचाच एक सब टाईप आहे, तर ती एस अक्षराने डिनोट करतात. ठीक आहे. नंतर अनियमित दीर्घिका जी आहे ती आय लेटरने डिनोट करतात. हे तीन गोष्टी फक्त दीर्घिका म्हटल्यानंतर फक्त एवढं लक्षात ठेवा की ज्या दीर्घिका आहे मेन ते ई अक्षराने डिनोट करतात, सर्पिल दीर्घिका जी आहे ती एस अक्षराने करतात, आणि अनियमित दीर्घिका जी आहे आय लेटरने डिनोट करतात. आता पुढचं आहे आपलं आकाशगंगा. सगळ्यांना माहिती आहे की सूर्य आणि हे जे आकाशगंगा आहे याच्यातलं अंतर सुद्धा आपल्याला कधी कधी आकाशगंगा केंद्र ते सूर्य याचं अंतर विचारू शकतात. तर ते जे आहे ते आहे 35,000 प्रकाश वर्ष. लक्षात असू विचारू शकतो. ठीक आहे. नंतर हे पुढचा महत्वाचा हा पॉइंट आहे की सूर्याला एक प्रदक्षिणा घालण्यासाठी किती वर्ष लागतात कशाभोवती पूर्ण याच्यामध्ये, तर ते आहे 25 कोटी वर्ष लागतात सूर्याला पूर्ण एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी. आता पुढचं बघूया आपण लघुग्रह. आणि काय लक्षात ठेवाल फक्त, की सूर्य ते गंगा केंद्र अंतर किती आहे, 35,000 प्रकाश वर्ष. नंतर सूर्याला एक प्रदक्षिणा घालण्यासाठी 25 कोटी वर्ष लागतात. नंतर लघुग्रह मंगळ व गुरु दरम्यान लघुग्रह असतात. ठीक आहे. लघुग्रह म्हणजे एकदम आकाराने छोटे असणारे, आणि ते कुठे असतात तर मंगळ आणि गुरु. ह्याच्यावर कसं विचारू शकतात की लघुग्रह कुठल्या दोन ग्रहाच्या मध्ये आढळतात, तर मग आपण तेव्हा काय सांगू शकतो की मंगळ आणि गुरु. हे एक लक्षात असू द्या. नंतर सेरेस जे शिलाखंड आहेत, शिलाखंडामध्ये सेरेस हा सगळ्यात मोठा शिलाखंड आहे, हे पण लक्षात असू. आता उल्का. उल्का म्हणजे काय, आता हे बघा, हे विचारणार तर नाही डेफिनेशन, पण आपल्याला माहित असो की शिलाखंड हा जेव्हा त्याच्या कक्षा सोडून वातावरणामध्ये येतो आणि वातावरणासोबत त्याचं घर्षण होऊन तो जळायला लागतो आणि तो पृथ्वीवर आदळतो, तेव्हा त्याला उल्का म्हणतात. आणि जी अश्नी आहे, अश्नी म्हणजे की जो शिलाखंड आहे तो अर्ध अवस्थेमध्ये म्हणजे अर्ध जळल्यानंतर जेव्हा तो पृथ्वीवर कोसळतो तेव्हा त्याला अश्नी म्हणतात. म्हणजे अर्ध जळलेला असेल तर त्याला अश्नी म्हणतात, आणि पूर्ण जळून जेव्हा पृथ्वीवर कोसळतो तेव्हा त्याला उल्का म्हणतात. ठीक आहे. आता
धूमकेतू. आता धूमकेतू बद्दल जर विचारायला गेले तर काय विचारू शकतात, की हॅलेचा धूमकेतू हा सगळ्यात महत्वाचा आहे, की त्याच्याबद्दल आपल्याला विचारू शकतो. मग हॅलेचा धूमकेतू हा दर 76 वर्षांनी दिसतो. ठीक आहे. लास्ट टाइम तो 1986 मध्ये दिसलेला. हे लक्षात असू द्या. आणि त्याच्याच मध्ये एक दुसरा आहे हॅले बॉब म्हणून. तो 3000 वर्षांनी दिसतो. लास्ट टाइम तो 1997 ला दिसलेला. ठीक आहे, हे लक्षात असू द्या की हॅलेचा धूमकेतू हा 76 वर्षांनी दिसतो, दर 76 वर्षांनी. तो लास्ट टाइम 1986 ला दिसलेला. नंतर हॅले बॉबचा जो धूमकेतू आहे तो 3000 वर्षांनी दिसतो आणि लास्ट टाइम तो 1997 ला दिसलेला. आता इथे एक प्रकाश वर्ष. आता हा प्रश्न सायन्स मध्ये पण विचारू शकतात की एक प्रकाश वर्ष म्हणजे किती, डिस्टन्स किती असतं. तर लक्षात असू द्या 9.46 इंटू 10⁻12 किलोमीटर. हे कंपल्सरी लक्षातच ठेवा, कारण हे विचारू शकतात सायन्समध्ये पण विचारू शकतात की एक प्रकाश वर्ष म्हणजे किती. 9.46 इंटू 10⁻12 किलोमीटर. ठीक आहे. आता ग्रहाच्या अंतरांची मोजमाप विचारले की ते पण विचारण्याचे चान्सेस असतात. तर ते आहे 1.5 1.5 इंटू 10⁻⁻8 किलोमीटर. ठीक आहे. हे एक लक्षात असू द्या. ह्या दोन व्हॅल्यू कंपल्सरी लक्षात ठेवा. हे विचारत नाही. ठीक आहे. आता पुढचं. आता बघा, अंतर्ग्रह आणि बाह्यग्रह. आता आपली जी सौरमाला आहे त्याच्यामध्ये ग्रहांचं जे वर्गीकरण आहे ते अंतर्ग्रह आणि बाह्यग्रह असं केलेलं आहे. आता याच्यामध्ये मर्क्युरी, व्हेनस, अर्थ आणि मार्स हे झाले अंतर्ग्रह. आणि ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस आणि नेपच्यून हे झाले बाह्यग्रह. ठीक आहे. म्हणजे हे जे पहिले चार आहे, सूर्यानंतर बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे झाले अंतर्ग्रह. ज्युपिटर, शनी, गुरु, शनी आणि युरेनस आणि नेपच्यून हे झाले बाह्यग्रह. आता त्याच्यानंतर आपल्याला डिफरन्स विचारलाय तर ते कधी कधी विचारतात की ह्याच्यामध्ये आता बघा, अंतर्ग्रह जे ते आकाराने लहान असतात. ठीक आहे. आणि बाह्यग्रह आकाराने मोठे असतात. घनता अंतर्ग्रहांची जास्त असते ऍज कम्पेअर टू बाह्यग्रहांपेक्षा, याची कमी असते. आणि यांना स्वतःभोवती फिरण्यामध्ये जास्त काळ लागतो, यांना कमी काळ लागतो. इकडे कमी उपग्रह आहे अंतर्ग्रहांना, इथे जास्त उपग्रह. आपल्याला माहितीच आहे की शनीला वगैरे म्हणजे जास्त, सगळ्यात जास्त उपग्रह शनीला आहे. नंतर कडा नाही, इकडे माहिती आपल्याला शनीला कडा आहे. आणि सगळ्यात महत्वाचा याच्यामध्ये की हे टेरेस्ट्रियल प्रकारचे ग्रह आहेत आणि हे जुवियन प्रकारचे ग्रह आहेत. ठीक आहे. आता याच्यातील सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा की घनता यांची जास्त असते, यांची कमी असते. नंतर उपग्रह, उपग्रह यांना कमी आहे, यांना जास्त आहे. आणि थर्ड पॉईंट सगळ्यात महत्वाचा, हे टेरेस्ट्रियल प्रकारचे आहे आणि हे जुवियन प्रकारचे. एवढे जरी. आणि फक्त एक लक्षात ठेवा, विचारू शकतात की अंतर्ग्रह कुठले आणि बाह्यग्रह कुठले. लक्षात ठेवायचं आपल्याला एक सिक्वेन्स जर माहित असेल ग्रहांचं तर मंगळपर्यंतचे अंतर्ग्रह आणि नंतर पुढचे गुरुपासून युरेनस पर्यंत जे ते बाह्य. आता पुढचं, क्युपर बेल्ट म्हणजे काय. तर नेपच्यून कक्षेच्या पलीकडील भागाला क्युपर बेल्ट असे म्हणतात. हे लक्षात असू द्या. आता सगळ्यात मोठा ग्रह डिरेक्टली सिंगल लाईन मध्ये विचारू शकतात की सगळ्यात मोठा ग्रह कुठला आहे. सगळ्यांना माहिती आहे गुरु, की सगळ्यात मोठा आकाराने कुठला ग्रह आहे तर तो आहे गुरु. आणि सगळ्यात लहान कुठला आहे तो आहे बुध. सर्वात प्रकाशमान ग्रह विचारल्यानंतर शुक्र. लाल ग्रह, धुलिकामय ग्रह कुठला आहे रेड कलरचा, तो आहे मंगळ. त्याचं सिंगल लाईन मध्ये विचारू शकतात. वन लाईनर जे असते ना ते त्याच्यामध्ये जनरली विचारू शकतात. ठीक आहे. नंतर सर्वात वेगाने परिवलन करणारा ग्रह कुठला तर गुरु. आता परिवलन म्हणजे काय तर स्वतःभोवती जे फिरतात, स्वतःभोवतीच फिरतात त्या परिवलन म्हणतात. आणि सूर्यभोवती फिरण्याला परिभ्रमण म्हणतात. तर स्वतःभोवती फिरण्यास सगळ्यात जास्त वेळ कोणाला लागतो, गुरुला लागतो. सर्वात कमी वेगाने परिवलन कोण करतं तर तो करतो शुक्र, म्हणजे एकदम स्लो. ठीक आहे. आता याच्यामध्ये फक्त एवढं लक्षात ठेवा की सर्वात लहान कुठला, सर्वात मोठा कुठला. सर्वात प्रकाशमान शुक्र आहे. लाल ग्रह कुठला आहे तर मंगळ आहे. सर्वात कमी वेगाने परिवलन ग्रह कुठला आहे तर शुक्र आहे. सर्वात जास्त वेगाने तर गुरु दोन ठिकाणी की सर्वात मोठा पण ग्रह आहे आणि त्याला परिवलन कालावधी पण, कारण त्याचा आकार खूप जास्त मोठा आहे म्हणून त्याचा परिवलन कालावधी जास्त आहे. नंतर आकारमानानुसार उतरता क्रम. आता बघ आकारमानानुसार, आता आपण काय बघितले की सगळ्यात मोठा ग्रह कुठला बघितला आपण, गुरु. आणि सगळ्यात छोटा कुठला बघितला, बुध बघितला. तर गुरु नंतर मग आकारानुसार उतरता क्रम सुद्धा विचारू शकते डिरेक्टली. तर गुरु,
देन शनी, युरेनस आणि नेपच्यून. म्हणजे बाह्यग्रह हे आकारानुसार मोठे आहे. हे लक्षात ठेवा की पहिले गुरु येतो मग शनी येतो. आता तोच क्रम आहे जो आपण बाह्यग्रहांचा बघितला ना. लक्षात ठेवायला बघा कसं इझी जातं की गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. फक्त नेपच्यून आधी येतो सोलर सिस्टीम मध्ये आणि नंतर युरेनस येतो. तर फक्त आधी युरेनस करायचं मग नेपच्यून आणि नंतर येतो पृथ्वीचा क्रमांक. लक्षात असू द्या. मग येतो शुक्र, मग येतो मंगळ आणि मग येते बुध. हे कंपल्सरी लक्षात असू द्या. गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून, नंतर पृथ्वी, शुक्र, मंगळ आणि बुध. ठीक आहे. आता ग्रह आणि त्यांची वैशिष्ट्ये. आतापर्यंत आपण जे फॅक्ट्स विचारू शकतात ओव्हरऑल सगळ्या चॅप्टरवर ते बघितले. आता प्रत्येक ग्रहाबद्दल बघूया की सूर्य सगळ्यांना माहितच आहे की सूर्यामध्ये 72% जे आहे ते हायड्रोजन आहे आणि 26% हिलियम आढळते आणि 1% जो आहे ते बाकीचे गॅसेस आढळतात. सगळ्यात जास्त हायड्रोजन आहे म्हणजे विचारले सूर्यामध्ये सगळ्यात जास्त कुठला गॅस आढळतो तर तो आहे हायड्रोजन 72% आणि 26% आहे हेलियम. ठीक आहे. सूर्यप्रकाश पृथ्वीवर येण्यास लागणारा वेळ हे खूप महत्वाचं आहे. हे विचारू शकतात. हे विचारतात जिओग्राफीमध्ये पण विचारू शकतात हे. सूर्यप्रकाश पृथ्वीवर येण्यास लागणारा वेळ 8 मिनिट 20 सेकंद आहे आणि वस्तुमान किती आहे सूर्याचं ते आहे 2 into 10 to the power 30 kg. म्हणजे त्याचा मासच म्हणता येईल आपल्याला. ठीक आहे. आणि टेम्परेचर किती आहे सूर्याचं 6000 डिग्री सेल्सिअस. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं हायड्रोजन, हेलियम, नंतर सूर्यप्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी लागणारा वेळ तो आहे 8 मिनिट 20 सेकंद आणि टेम्परेचर आणि वस्तुमान. टेम्परेचर जरी नाही लक्षात ठेवलं पण वस्तुमान लक्षात असू द्या की 2 into 10 to the power 30 kg. सूर्याबद्दल विचारलं फक्त ह्या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता बुध. बघा बुध दिसायला असा दिसतो. आता बुध बद्दल काय तर बुधवर वातावरण नाही आहे. नंतर जी डेन्सिटी आता बघा बऱ्याचदा काय होतं की डेन्सिटी बद्दल विचारलं जातं की कुठल्या ग्रहाची डेन्सिटी किती आहे किंवा सगळ्यात जास्त कुठल्याची आहे सगळ्यात कमी कुठल्याची आहे. तर बुधची येते आहे 5.42 ग्रॅम आणि परिभ्रमण कालावधी जो आहे म्हणजे तो सूर्याभोवती फिरण्याचा तो आहे 88 दिवस. तर हे लक्षात असू द्या की परिभ्रमण कालावधी किती आहे तर 88 दिवस आहे आणि जो डेन्सिटी आहे ती 5.42 ग्रॅम एवढी आहे. आता पुढचा शुक्र. आता हा एकमेव ग्रह आहे. बाकीचे जे सगळे ग्रह ते पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात. पण हा जो ग्रह आहे एक हा पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. हे याच्याबद्दलचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे शुक्राबद्दलचं की हा ग्रह पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो आणि बाकीचे ग्रह पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात आणि सगळ्यात महत्वाचा अजून एक याला उपग्रह एक पण नाहीये आणि डेन्सिटी जी आहे ती 5.25 ग्रॅम पर सेंटीमीटर आहे. ठीक आहे. आणि सगळ्यात जास्त कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आहे म्हणजे जवळपास 95% पेक्षाही जास्त प्रमाण शुक्रावर कार्बन डायऑक्साईड आढळतो आणि परिवलन सर्वात मंद आहे. आपण मगाशीच बघितलं की सगळ्यात स्लो परिवलन जे आहे ते शुक्राचं आहे. तो पॉइंट पुन्हा रिपीट झालाय. मग आता काय लक्षात ठेवायचं शुक्राबद्दल सगळ्यात महत्वाचं की पूर्वेकडून पश्चिमेकडे त्याचे फिरण्याचं दिशा आहे. बाकी ग्रहांची पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. डेन्सिटी उपग्रह नाहीये. डेन्सिटी 5.25 ग्रॅम पर सेंटीमीटर आहे आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण सगळ्यात जास्त म्हणजे 95 प्लस जास्त म्हणजे जवळपास 100% थोडं कमी पकडून चाला म्हणजे खूप जास्त प्रमाणात इथे कार्बन डायऑक्साईड आढळतो. आता पुढचा पृथ्वी. आता पृथ्वी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पृथ्वीबद्दलही बऱ्याचशा गोष्टी विचारतात. परिभ्रमण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपलं 1 वर्ष 365 दिवस परिवलन 24 तास आहे. ठीक आहे. आपल्या 1 दिवसाचा कालावधी. नंतर डेन्सिटी बऱ्याचदा पृथ्वीची पण डेन्सिटी विचारतात. जनरली आपला जो पृथ्वीचे अंतरंग वगैरे बघतो ना आपण त्याच्यामध्ये भूपृष्ठाची डेन्सिटी विचारतात पृथ्वीच्या किती आहे तर 5.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आणि वस्तुमान जे आहे ते 5.97 10 to the power 24 kg वस्तुमान आहे आणि सूर्यभोवती पर सेकंद ठीक आहे. पर सेकंद सूर्यभोवती 30 किलोमीटर फिरते. हे लक्षात असू द्या. म्हणजे ती एका सेकंदाला 30 किलोमीटर सूर्याभोवती फिरते. डेन्सिटी सगळ्यात महत्वाची आहे 5.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. सॉरी मी याच्या आधी आपल्याला तुम्हाला सेंटीमीटर क्यूब नाही सांगितलं फक्त सेंटीमीटर ते चुकीचं आहे. हे बरोबर आहे 5.5 ग्रॅम सेंटीमीटर क्यूब आणि वस्तुमान जे ते 5.97 इंटू 10 to the power 24 kg. कंपल्सरी दोन्ही व्हॅल्यू लक्षात असू द्या. हे तर सगळ्यांना माहिती आहे आणि अजूनही लक्षात असू द्या की सूर्यभोवती पर सेकंद ते 30 किलोमीटर एवढं अंतर गाठतं. आता पुढचं मंगळ. आता मंगळाला आपण मगाशीच काय बघितलं की लाल रेड कलर आहे. लाल ग्रह कुठला आहे तर मंगळ बघितला. मग तिथे का त्याला रेड कलर त्याच्या आयनचं प्रमाण जास्त म्हणजे लोहाचं प्रमाण जास्त असल्यामुळे रेड कलर आहे. नंतर कार्बन डायऑक्साईडचं पण प्रमाण खूप जास्त आहे. ते पण तिथे पण 95% पेक्षा जास्त आहे. आता डेन्सिटी मंगळची पण डेन्सिटी लक्षात असू द्या 3.93 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे. वातावरण विरळ आहे उपग्रह हे लक्षात असू द्या.
उपग्रहाबद्दल बऱ्याचदा जोड्या विचारतात की कुठल्या ग्रहाचा कुठला उपग्रह. तर मंगळचं, शुक्राला नाहीये, आपण बघितलं एकही उपग्रह नाहीये आणि मंगळला जो आहे तो डायमॉ फ्रॉग म्हणून उपग्रह आहे, तर हा लक्षात असू द्या. आणि डेन्सिटी लक्षात ठेवा. ठीक आहे. आता आहे गुरु. गुरु हा सगळ्यात मोठा उपग्रह आहे सौरमालेतला, आता सॉरी ग्रह आहे. तो पृथ्वीचे 11 पट मोठा आहे. ठीक आहे. आणि त्याची जो परिक्रमा आहे त्याला किती वर्ष लागतात, तर 11.86 वर्ष, जवळपास 12 वर्षाच्या जवळपासच त्याला वर्ष लागतात एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी. ठीक आहे. चा आहे परिवलन. परिवलन कालावधी किती आहे त्याचा? 9 तासाचा आहे. ठीक आहे. नंतर म्हणजे स्वतःभोवती फिरण्यास त्याला 9 तास 50 मिनिट लागतात आणि सर्वात मोठा वेगवान, सर्वात मोठा पण आहे आणि सर्वात वेगवान पण आहे. ठीक आहे. टोटल त्याला 63 म्हणजे 63 उपग्रह आहेत. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की गुरुला खूप सगळ्यात जास्त उपग्रह गुरु आणि त्याचा सगळ्यात मोठा उपग्रह कोणता आहे, तो आहे गॅनिमेड. हे लक्षात असू द्या कंपल्सरी. ठीक आहे. आणि मग इतर आहे इओ, युरोपा आणि कॅलिस्टो. मी हे याच्यासाठी सांगितले कारण हे पण कधी कधी आता गॅनिमेड माहिती आहे पण बाकीचे माहित नसतात. मग जोड्यांमध्ये तेच ऑप्शन दिलं असेल तर म्हणून बाकीचे 3 पण महत्वाचे लक्षात ठेव असू द्या. इओ, युरोपा युरोपा आणि कॅलिस्टो. आणि सगळ्यात महत्वाचा गॅनिमेड आहे. आणि मंगळचा आपण कुठला बघितला, मंगळचा पण लक्षात असू द्या डायमंड फॉर्मन. ठीक आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं लक्षात असू द्या की गुरुबद्दल विचारलं तर सगळ्यात मोठा आणि सगळ्यात वेगवान ग्रह आहे. परिवलन कालावधी त्याचा फार कमी आहे. नंतर त्याची एक परिक्रमा म्हणजे परिभ्रमण करण्यासाठी 11.86 वर्ष त्याला लागतात. पृथ्वीचे 11 पट मोठा आहे. टोटल 63 उपग्रह आहे. हे पण विचारू, कधी कधी स्टेटमेंट फॉर्म मध्ये विचारू शकतात. आणि गॅनिमेड सर्वात मोठा उपग्रह आहे. ठीक आहे. आता शनीचा शोध कोणी लावलाय? गॅलिलिओने. हे लक्षात असू द्या. पिंगळ आणि निळसर कलरचा आहे, त्याला 62 उपग्रह आहे. आता याच्यात कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. गुरुला 63 उपग्रह आहे आणि शनीला 62 आहे. टायटन हा त्याचा सगळ्यात मोठा उपग्रह आहे. जसा गुरुचा गॅनिमेड आहे तसा याचा टायटन सर्वात मोठा उपग्रह आहे आणि डेन्सिटी याची सगळ्यात कमी आहे. ठीक आहे. शनीबद्दल जर विचारलं तर सगळ्यात महत्वाचं की 62 उपग्रह आहे. टायटन हा सर्वात मोठा उपग्रह आहे आणि सर्वात कमी डेन्सिटी ही शनी उपग्रहाची आहे. हे लक्षात असू द्या. जर विचारलं की सगळ्यात कमी डेन्सिटी कोणाची, तर शनीची आहे. पुढचं आहे युरेनस. युरेनसवर हायड्रोजनचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. याला 27 उपग्रह आहे. आतापर्यंत आपण काय बघितलं, गुरुला 63, शनीला 62 आणि युरेनसला 27 उपग्रह आहे. याचा पण सेम शुक्रासारखा. ठीक आहे. याचा पण जो परिवलनची जी दिशा आहे ना, याची पण सेम शुक्रासारखीच आहे, पूर्वेकडून पश्चिमेकडे. म्हणजे दोन ग्रह असे आहेत सौरमालेमध्ये की जे पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात. ते कुठले विचारलं, ते युरेनस आणि एक शुक्र. लक्षात असू द्या. बाकीचे सगळे जे आहे ते पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात. आणि टिटिनिया हा एक सगळ्यात मोठा उपग्रह आहे. टिटिनिया. ठीक आहे. याचा टिटिनिया, नंतर गॅनिमीड आपण आता बघितला शनीचा, नंतर सॉरी गॅनिमीड आहे शुक्रचा, टायटन आहे शनीचा. ठीक आहे. तर हे 3-4 नाव कंपल्सरी लक्षात असू द्या. जोड्या विचारू शकतात. निळ्या कलरचा असतो युरेनस आणि तिची जी डेन्सिटी ती 1.27 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब इतकी असते. हे कंपल्सरी लक्षात ठेवा की डेन्सिटी 1.27 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. आता पुढचं आहे नेपच्यून. नेपच्यून पण निळ्या कलरचे जसं युरेनस आहे तसा याला 14 उपग्रह आहे. बघा, तर इथे हे चान्सेस असतात की जोड्या विचारू शकतात की कुठल्या ग्रहाला किती उपग्रह आहेत. शनीचं बघितलं, गुरुचे 23, शनीचे 62, नंतर युरेनसचे 27 आणि नेपच्यूनचे 14. आणि ट्रायन आणि नेरोइड हे सगळ्यात महत्वाचे उपग्रह. याच्याही इथे जोड्या लावायचे चान्सेस की जोड्या लावा तुम्हाला विचारू शकतात याच्यामध्ये, किंवा डिरेक्टली एक सिंगल लाईन मध्ये पण विचारू शकतात कुठल्याही याचा. आणि याची डेन्सिटी जी आहे ती 1.63 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब इतकी आहे. सगळ्यात कमी डेन्सिटी ही शनीची आहे आणि नेपच्यूनची जी आहे ती 1.63 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आहे. आणि जे उपग्रह आहे टायन आणि नेरोइड हे इम्पॉर्टंट त्याचे उपग्रह आहे. ठीक आहे. आता आहे चंद्र. चंद्र पृथ्वीचा उपग्रह आहे, सगळ्यांना माहिती आहे. चंद्र पृथ्वीची प्रदक्षिणा घालायला त्याला 29 29.5 म्हणजे 29.5 दिवस लागतात. परिभ्रमण आणि परिवलन टाइम त्याचा सेम आहे, 27.5 डेज. ठीक आहे. वातावरण नाहीये. 60% लाईट परावर्तित करतो, हे सगळ्यांना माहिती आहे. व पृथ्वीवर येण्यास तो लाईट जो आहे ते किती सेकंद लागतो, 1.3 सेकंद लागते. 7% जो लाईट आहे ऍब्झॉर्ब केला तो परावर्तित करतो आणि तो लाईट पृथ्वीवर येण्यास 1.3 सेकंद लागते. आणि ग्रॅव्हिटी चंद्राची पृथ्वीच्या तुलनेमध्ये 1.6 आहे. हे लक्षात असू द्या. हे महत्वाचे पॉइंट आहे.
हे विचारू शकतात, कधी सायन्समध्ये पण विचारू शकतात, काही सांगता येत नाही. आणि याच्यामध्ये फिजिकल जिओग्राफीमध्ये पण विचारू शकतात, की त्याचा जो लाईट आहे, चंद्राचा परावर्तित लाईट पृथ्वीवर येण्यास जो आहे, सूर्याचा येण्यास 8 मिनिट लागतात, 27 सेकंड, आणि याचा 1.3 सेकंड लागतं. 60% लाईट तो परावर्तित करतो. त्याचं परिभ्रमण आणि परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरण्याचा आणि पृथ्वीभोवती फिरण्याचा टाइम हा सेम आहे, 27.5 दिवसाचा. आणि पृथ्वीच्या प्रदक्षिणा घालायला मग तसं 29 दिवस लागते. आणि ग्रॅव्हिटी जी आहे ती चंद्राची पृथ्वीच्या तुलनेमध्ये 1.6 आहे. आता ग्रहाचा क्रम जो आपण बघितला ना याच्यामध्ये, तो आता हा जो आहे, हा 1 मिनिट हा. हे एक्स्ट्रा, हा आता हे महत्वाचे घनतेनुसार सगळ्यात जास्त घनता कोणाची आहे, 5.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आपण बघितली पृथ्वीची. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं सगळ्यात कमी कोणाची ती आहे, शनीची. ठीक आहे. आता आपण बघितलं की युरेनसची पण बघितली 1 पॉईंट समथिंगच आहे, नेपच्यूनची 1.63 समथिंग आहे. ठीक आहे. मग सगळ्यात जास्त तर उतरता क्रम घनतेनुसार जर विचारला ना, तर पृथ्वीची सगळ्यात जास्त आहे, नंतर बुध आहे, शुक्र, मंगळ, नेपच्यून, गुरु, युरेनस, आणि लास्ट इथे लक्षात ठेवा की जर ऑप्शन जरी आपल्याला दिलं असेल कमी जास्त, सगळ्यात जास्त पृथ्वी आहे, सगळ्यात कमी शनी आहे. आणि बाह्य ग्रहांची कमी ॲज कम्पेअर्ड टू अंतर्ग्रहांची जास्त आहे. आपण त्या चार्ट मध्ये पण बघितलं की यांची घनता जास्त आहे बाह्य ग्रहांपेक्षा अंतर्ग्रहांची. मग नेपच्यून, गुरु, युरेनस आणि शनी. आणि सुरुवातीला पृथ्वी, बुध, शुक्र आणि मंगळ. ठीक आहे. ते कंपल्सरी लक्षात ठेव. आता नंतर आहे ग्रॅव्हिटीनुसार उतरता क्रम. सगळ्यात जास्त ग्रॅव्हिटी कुठे आहे, गुरुवर आहे, मग आहे शनी, नेपच्यून, युरेनस, मग पृथ्वीचा क्रमांक येतो, नंतर शुक्र, मंगळ, आणि सगळ्यात कमी ग्रॅव्हिटी बुधवर आहे. ठीक आहे. सगळ्यात जास्त गुरुवर आहे, मग शनीवर आहे. पृथ्वीचा क्रमांक हा चौथा लागतो, सॉरी 5वा लागतो. त्याच्यानंतर शुक्र आणि मंगळ. हे पण एक लक्षात असू द्या. हे क्रम दोन्ही लक्षात ठेवा. एक आकारमानानुसार उतरता क्रम तो पण कंपल्सरी लक्षात असू द्या. आता बघा चंद्रग्रहण. आता चंद्रग्रहण, आता चंद्रग्रहणामध्ये खंडग्रास आणि खग्रास असे दोन प्रकारचे ग्रहण आढळतात. त्याच्यामध्ये आता बघा, चंद्र पृथ्वीच्या प्रछायेतून जेव्हा जातो, ठीक आहे, त्याला खग्रास चंद्रग्रहण म्हणतात. हे लक्षात असू द्या. आणि जेव्हा चंद्र हा अपछायेतून जातो, हे दोनच शब्द लक्षात असू द्या. चंद्र पृथ्वीच्या प्रछायेतून जातो तेव्हा त्याला खग्रास म्हणतात, आणि जेव्हा चंद्र पृथ्वीच्या अपछायेतून जातो तेव्हा तो पृथ्वीवरून पूर्णपणे दिसेल असा होतो, म्हणजे बिलकुल दिसत नाही, काळोख दिसतो, त्याला अपछाया म्हणते, त्याला खंडग्रास म्हणतात. दोनच प्रकारचे चंद्रग्रहण आहे. आणि खग्रास चंद्रग्रहणाचा जो टाइम आहे ना, तो 1 तास 45 मिनिटाचा आहे, हे लक्षात असू द्या. आणि याचा जो याचा खंडग्रास आहे, मिनिमम टाइम हा 107 मिनिटाचा आहे. याचा 1 तास 45 मिनिटं आहे खग्रास चंद्रग्रहणाचा, आणि खंडग्रासचा 107 मिनिट आहे. ठीक आहे, मिनिमम. आणि हे खंडग्रास म्हटल्यानंतर अपछाया लक्षात ठेवा, आणि खग्रास म्हटल्यानंतर प्रछाया लक्षात ठेवा. आता पुढचं सूर्यग्रहणाबद्दल. सूर्यग्रह पण दोनच आहेत, सेम तसं. खग्रास म्हटल्यानंतर प्रछाया, खंडग्रास म्हटल्यानंतर अपछाया. आता मॅरियम सूर्यग्रहण, हा आता हे जे मॅरियम नावाचं जे सॉरी मॅरियम नाहीये, हे मॅक्सिमम टाइम जो आहे सूर्यग्रहणाचा, मॅक्सिमम टाइम जो आहे सूर्यग्रहणाचा तो आहे 7 मिनिट 30 सेकंदाचा. म्हणजे हे मॅक्सिमम झाला, हायएस्ट. ठीक आहे. आणि मिनिमम जो आहे तो 44 हे, आणि 5 सूर्यग्रहण आहे, हा. आणि मिनिमम आहे तो आहे 44 सेकंद. ठीक आहे. सॉरी, हे आहे मिनिमम एका वर्षामध्ये 4 सूर्यग्रहण आपल्याला बघायला मिळतात, आणि मॅक्सिमम 5 सूर्यग्रहण एका वर्षामध्ये. हे लक्षात असू द्या की मॅक्सिमम टाइम सूर्यग्रहणाचा तो आहे 7 मिनिट 30 सेकंदाचा, आणि एका वर्षामध्ये मिनिमम आपल्याला 4 सूर्यग्रहण बघायला मिळतात, आणि मॅक्सिमम 5 मिळतात. आणि खग्रास सूर्यग्रहण दर 18 वर्ष 11 दिवसाने येते. ठीक आहे. त्याला सारोज असे विशिष्ट खग्रास सूर्यग्रहण जे आहे त्याला सारोज म्हणतात. ते 18 वर्ष 11 दिवसाने आपल्याला बघायला मिळतात. ते एकदम महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्याबद्दल अजून काही फॅक्ट्स आहेत ज्याच्यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त असतात. तर पृथ्वीचं जे वय आहे ते 4.6 अब्ज आहे. डेन्सिटी आपण मगाशीच बघितली 5.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आहे. वस्तुमान लक्षात असू द्या 5.97 इंटू 10 to the power 24 kg. नंतर पृथ्वी परिवलन वेग विषुववृत्तावर, हा हे सगळ्यात, हे 3 फॅक्ट सगळ्यात महत्वाचे आहे. याच्यावर पण प्रश्न विचारू शकतात की पृथ्वीचा जो परिवलन वेग आहे तो विषुववृत्तावर 1610 किलोमीटर पर आवर आहे. म्हणजे एका तासामध्ये पृथ्वी विषुववृत्तावर 1610
किलोमीटर फिरू शकते आणि 60 अक्षांसोबत 520 किलोमीटर पर आर आहे आणि पोलवर जे आहे म्हणजे ध्रुवावर ती 0 किलोमीटर पर आर म्हणजे एकदमच स्लो आहे. म्हणजे नगण्य स्वरूपात सगळ्यात जास्त विषुववृत्तावर वेग आहे परिवलनाचा म्हणजे स्वतःभोवती फिरण्याचा आणि 60 अक्षांशावर 520 किलोमीटर पर आर आहे. हे कंपल्सरी लक्षात असू द्या, वस्तुमान लक्षात असू द्या आणि डेन्सिटी. ठीक आहे. आता पुढचं पृथ्वी परिवलनामुळे आता परिभ्रमण आणि परिवलन. ठीक आहे. आता परिवलनामुळे काय काय होतं पृथ्वीच्या हे विचारतात बऱ्याचदा की परिवलनामुळे कुठल्या कुठले चेंजेस आपल्याला बघायला मिळतात, परिभ्रमणामुळे कुठले बघायला मिळतात. तर परिवलनामुळे दिवस व रात्र, नंतर वारा, सागरी प्रवाह आणि दिशा म्हणजे वारा आणि सागरी प्रवाहांच्या ज्या दिशा आहेत त्या परिवलनाचा परिणाम आहे आणि दररोज जी भरती ओहोटी येते ते सुद्धा परिवलनाचा परिणाम आहे. म्हणजे काय काय दिवस आणि रात्र जे होते ते पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे म्हणजे परिवलनामुळे होतं. नंतर वारा पण आणि सागरी प्रवाह दिशा म्हणजे वाऱ्याच्या आणि सागरी प्रवाहाच्या दिशा आणि दररोज जी भरती ओहोटी येते म्हणजे दररोज ज्या भरती ओहोटी होतात त्या पण पृथ्वीच्या परिवलनाचाच परिणाम आहे. आणि परिभ्रमणामुळे काय होते ऋतू निर्मिती, असमान दिवस व रात्र हे परिभ्रमणामुळे होते आणि वाऱ्यांमध्ये बदल, थंड वारे उष्ण वारे जे आपण म्हणतो ते. ऋतुनिर्मिती, असमान दिवस व रात्र आणि वाऱ्यात बदल हे दोन्ही खूप महत्वाचे आहे. हे दोन्ही लक्षात असू द्या की परिवलनामुळे कुठले परिणाम होतात पृथ्वीवर आणि परिभ्रमणामुळे. नंतर ग्रीनिचच्या पूर्वेकडे ठीक आहे टाइम हा 1 डिग्रीला 4 मिनिटांनी वाढतो व पश्चिमेकडे कमी होत जातो. हे लक्षात असू द्या. आपण पूर्वेकडे आहे म्हणून आपण त्यांच्या 5.5 तास पुढे आहे. ठीक आहे. ग्रीनिचच्या पूर्वेकडे टाइम जो 1 डिग्रीला 4 मिनिटांनी वाढतो आणि पश्चिमेकडे कमी होतो. भारत पूर्वेला आहे बघा 82 डिग्री 50 डिग्री आपण 5.5 तास पुढे आहे. हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण हे कधीतरी डिरेक्टली विचारतात की इतके वाजले असेल युएसए मध्ये मग भारतामध्ये तर किती टाइम झाला असेल असे राज्यसेवेला प्रश्न बऱ्याचदा विचारतात. त्यासाठी हे महत्वाचे आहे. ग्रीनिचच्या पूर्वेकडे टाइम 1 डिग्रीला 4 मिनिटांनी वाढतो. आता सगळ्यात महत्वाचं अपसूर्य म्हणजे स्थिती म्हणजे काय आणि उपसूर्य. आता अप म्हटल्यानंतर एक लक्षात ठेवायचं की जास्तीत जास्त डिस्टन्स आणि उप म्हटल्यानंतर मिनिमम डिस्टन्स. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की अप म्हटल्यावर जास्त डिस्टन्स आणि उप म्हटल्यानंतर कमी डिस्टन्स. आता अपसूर्य स्थिती कधी असते हे लक्षात असू द्या. डेटच विचारतात जास्तीत जास्त, कधी कधी विचारू शकतात की म्हणजे काय. अपसूर्य म्हणजे जास्त पृथ्वी आणि सूर्यामध्ये सगळ्यात जास्त डिस्टन्स ते असतं 4 जुलै आणि उपसूर्य असते 3 जानेवारीला. हे लक्षात असू द्या. हा डेटच विचारतात डिरेक्टली. दिलं असते ऑप्शन मध्ये की कधी असते अपसूर्य स्थिती उपसूर्य स्थिती. तर दोन याच्यामध्ये कमीत कमी अंतर कधी असतं आणि जास्तीत जास्त अंतर. तर जास्त अंतर हे 4 जुलैला असतं आणि सगळ्यात कमी अंतर म्हणजे सगळ्यात मिनिमम ते 3 जानेवारीला असतं. आता संपात दिन. तर संपात दिन मध्ये दोन आहेत, एक वसंत संपात येतो आणि एक शरद संपात येतो. ठीक आहे. तर वसंत संपात कधी असतो याच्यात पण डेटच लक्षात असू द्या 21 मार्चला. आणि शरद संपात, शरद म्हणजे हिवाळा. हिवाळा जनरली आपल्याला माहिती आहे सप्टेंबरमध्ये सुरुवातच होते. मग लक्षात ठेवायचं की सप्टेंबरमध्ये फक्त 23 लक्षात ठेवायची. इकडे 21 मार्च वसंत म्हणजे उन्हाळ्याची जेव्हा सुरुवात असते, वसंत ऋतू आपण जे म्हणतो ना तेव्हा उन्हाळ्याची जेव्हा सुरुवात असते. मग वसंत कधी 21 मार्च, शरद संपात 23 सप्टेंबर. आता वसंत संपातमध्ये सूर्यकिरण विषुववृत्तावर लंबरूप पडते. बरोबर आहे. ठीक आहे. दिवस व रात्र समान असतात. सूर्य उत्तरेकडे म्हणून उत्तरायण होते कारण तो उत्तरेकडे सरकत जातो आणि विषुववृत्तावर सूर्यकिरण लंब पडते वसंतमध्ये. आणि शरदमध्ये सूर्य जो आहे दक्षिणेकडे सरकतो म्हणून त्याला दक्षिणायन म्हणतात. म्हणजे शरद संपातमध्ये दक्षिणायन चालू होते सूर्याचं आणि वसंत संपातमध्ये उत्तरायण चालू होतं आणि विषुववृत्तावर तेव्हा किरण लंबरूप पडतात. आणि सगळ्यात महत्वाचं वसंत संपात म्हणजे 21 मार्च आणि शरद संपात म्हणजे 23 सप्टेंबर. याच्यामध्ये जास्त डिटेल जायची गरज नाही, फक्त डेट लक्षात ठेवा आणि कधी काय असतं बस तेवढं जरी लक्षात ठेवलं ना तेवढं इनफ आहे. आता अयन स्थिती. अयन स्थिती म्हणजे सूर्याची जी धूप आहे ते पृथ्वीचा जो ध्रुव आहे तो सूर्याकडे जास्तीत जास्त असतो त्याला अयन स्थिती असे म्हणतात. ठीक आहे. पृथ्वीचा जो ध्रुव आहे तो सूर्याकडे जास्तीत जास्त कललेला जेव्हा असतो त्याला अयन स्थिती असे म्हणतात. आता उन्हाळ्यामध्ये अयन दिन कधी असतो ठीक आहे 21 जून. नॉर्थ पोलला सगळ्यात जास्त मोठा दिवस असतो नॉर्थ पोलवरचा, जेव्हा तो सूर्यकिरण कर्कवृत्तावर लंबवत उन्हाळ्यामध्ये. कर्कवृत्तावर जेव्हा लंबरूप असते सूर्यकिरण तेव्हा 21 जूनला हा सगळ्यात मोठा दिवस असतो आणि ते साऊथ पोलला तो सगळ्यात छोटा असतो. नंतर सूर्यकिरण 21 जून नंतर जे ते विषुववृत्ताकडे लंबरूप व्हायला सुरुवात होते. आधी ते कर्कवृत्तावर असते तेव्हा 21 जून हा उत्तर ध्रुवामध्ये सगळ्यात मोठा दिवस आहे. तर त्याच वेळेस 21 जून हा साऊथ पोलला सगळ्यात लहान दिवस असतो, त्याला उन्हाळा अयन दिन म्हणतात. नंतर आहे
हिवाळा. त्याच्यामध्ये किरण मग नंतर आता बघा आपण उन्हाळा अयनदीमध्ये बघितलं की किरण कर्कवृत्तावर लंब असते. मग 21 जून हा सगळ्यात मोठा दिवस असतो. तर हिवाळा अयनदीमध्ये किरण हे मकरवृत्ताकडे लंबरूप असते. आणि हा 22 डिसेंबर हा सगळ्यात लहान दिवस असतो. उत्तर ध्रुवाचा म्हणजे आपल्या साईडचा आणि साऊथ पोलचा म्हणजे दक्षिण ध्रुवाचा तो सगळ्यात मोठा असतो. उत्तर ध्रुवाचा सगळ्यात लहान असतो कारण ते म्हणजे किरण आहे ते मकरवृत्ताकडे जास्त असते. सर्वात लहान आणि दक्षिण ध्रुवाचा सगळ्यात मोठा असतो. ठीक आहे. हे बघा इथेच आहे. सर्वात मोठी रात्र असते आपल्या इथे. दिवस लहान असतो पण रात्र ही सगळ्यात मोठी असते. महत्वाचे फक्त दिवस जरी लक्षात ठेवले सगळ्यात मोठा सर्वात कमी तरी ठीक आहे. हे बघा इथेच 21 जून खंडांची ॲव्हरेज हाईट 875 मीटर आणि 21 जून हा सर्वात मोठा दिवस आहे. इथे सर्वात मोठी रात्र आहे आणि 22 डिसेंबर सगळ्यात लहान दिवस आहे. ठीक आहे. नॉर्थ पोलवरचा आणि साऊथ पोलवरचा सगळ्यात मोठा दिवस आहे. तर अशा प्रकारे या चॅप्टर मधल्या हे एवढ्या सगळ्या गोष्टी महत्वाचे फॅक्ट्स आहे. फक्त जास्त डिटेल नाही. सगळ्या फक्त ज्या गोष्टी डिरेक्टली पेपरला विचारल्या जातात तेच मी घेतलं. कारण एक्सप्लेन करणं पॉसिबल होत नाही एवढं आणि ते तुम्हालाही तेवढा बघायला वेळ मिळणार नाही. ज्या ज्या गोष्टी एकदम महत्वाच्या ज्या डिरेक्टली विचारतात, डेट वगैरे विचारतात. नंतर अयनदीन म्हणजे काय आणि वसंत संपात म्हणजे काय, शरद संपात म्हणजे काय आणि बाकी ग्रहांबद्दल सुद्धा. तर तेवढे सगळे महत्वाचे फॅक्ट्स घेतले. एवढं व्यवस्थित पाठ जरी केलं ना, महत्वाचे जे कुठला मोठा उपग्रह आहे आणि कुठल्या ग्रहाला किती उपग्रह आहे, त्याच्या जोड्या वगैरे पण विचारू शकतात. तर ते व्यवस्थित करून घेऊया. याच्यानंतर आपण पृथ्वीच्या अंतरंगावरचा एक छोटा तो पण एक व्हिडिओ बनवणार आहोत, की परीक्षेच्या दृष्टीने त्यातल्या ज्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ना, त्या पण आपण घेणार आहोत. आणि ही सिरीज 5-6 टोटल 5-6 टॉपिक आहे जे कंपल्सरी फिजिकल जिओग्राफीचे विचारतात. तर ते आपण कम्प्लीट करून घेणार आहोत.